एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील तुमरकोटी येथे आज नव्या पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे। गेल्या 24 तासात 1000 जवानांनी 24 तासामध्ये या नव्या पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे। छत्तीसगड मधील नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा भाग एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला होता। पावसाळ्यानंतर या भागामध्ये सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून नक्षलवादी या एरियाकडे पाहत होते। मात्र आता इथे नव्या पोलीस ठाण्याची उभारणी झाली आहे। माझ्यासोबत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल सर, काय सांगाल? तुमरकोडी हा छत्तीसगड सीमेवर अतिसंवेदनशील भाग, आज इथे 1000 जवानांनी 24 तासात पोलीस ठाण्याची उभारणी केली, किती महत्व आहे या पोलीस ठाण्याचे? खूप महत्वाचे आहे। ते माओवाद्यांचे कंप्लीट लिबरेटेड झोन होता। अबुजमाडचे हिस्सा आहे तुमरकोटी। आमच्या अबुजमाडमध्ये सलग 2 महिन्यामध्ये दुसरा पोलीस मदत केंद्र आम्ही इथे उभारलेला आहे आणि कंप्लीट लिबरेटेड झोन आणि माओवाद्यांचे खूप मोठा वरवर होता। खूप फ्रीली त्यांचे मुवमेंट होता आणि हळूहळू आम्ही सिक्युरिटी व्हॅक्यूम कमी करून मागचे 3 वर्षामध्ये 9 पोलीस मदत केंद्राची उभारणी केली आहे, ज्यातून जवळपास 24 से 2500 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम आम्ही कमी केलेला आहे आणि उर्वरित जे राहिलेले 500 स्क्वेअर किलोमीटर अबुजमाडचे जे पुढच्या महिन्यामध्ये आम्ही नवीन पोलीस मदत केंद्राची उभारली नंतर ते कमी होणार आहे। हे जे आम्ही आज तुमरकोटीमध्ये पोलीस मदत केंद्र उभारणी केलेलं आहे ते आम्ही अबुजमाडमध्ये ऑपरेशनसाठी लॉन्चिंग पॅड म्हणून वापर करणार आहे आणि जेणेकरून जे पूर्ण एरियाच्या मध्ये जे सिक्युरिटी व्हॅक्यूम होता ते कमी होणार आहे आणि या पोलीस स्टेशन चे कारणाने जवळपास 200 स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम पूर्णपणे कमी होणार आहे। इथे थोडे दिवसामध्ये बस सर्व्हिसेस पण आम्ही सुरू करू। 4 किलोमीटरचे कच्चे रस्ते बनवून आम्ही इथे पोहोचले आहे। पुढचे 6 महिन्यामध्ये या पोलीस मदत केंद्र पोलीस स्टेशनमुळे पूर्ण एरियाचे सर्वांगीण विकास होता आपल्याला दिसणार आहे। तुमरकोटीचा हा गाव जे आहे जे पूर्ण पहाडीच्या मध्ये आहे, सभोवताल पहाडी आहे आणि या पहाडीच्या नंतर पुलनार पोलीस मदत केंद्राची स्थापना आता 15-20 दिवसापूर्वी झाली। तिकडे पुलनार, इकडे तुमरकोटी आणि पर्लकोटा नदी, कितपत या दोन्ही पोलीस स्टेशनचा आपल्या नक्षल मुवमेंट मध्ये असेल किंवा आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचणं कितपत फायदा होईल आणि काय? खूप खूप महत्वाचे ठरणार आहे। खूप लोकांना खूप फायदा होणार आहे। जे पर्लकोटा नदीमुळे ते फुलनार आणि तुमरकोटी दोन्ही गाव 6 महिन्यासाठी ते कट ऑफ होत होते आणि आता 6 महिन्यासाठी ते दोन्ही आउटपोस्ट आम्हाला आमचे जे आहे ते म्युच्युअली दोघांना सपोर्ट करणार आहे। नियरेस्ट आउटपोस्ट आमचे कोठी जे आहे 4 वर्षापूर्वी याच कोठी आउटपोस्टवर इनफॅक्ट मागचे लोकसभा इलेक्शन मध्ये कोठी आउटपोस्टवर जे पोलिंग सुरू होतं कोठी गावामध्ये तिथे माओवाद्यांनी बीजीएल लॉन्चरचे माध्यमातून हल्ला केले होते आणि 4 वर्षापूर्वी आमचे एक जवान तिथे आउटपोस्टच्या समोर शहीद झाला होता आणि या एरियामध्ये त्यांचे कंप्लीट डॉमिनन्स कमी करण्यासाठी कोठी आणि तुमरकोटी आणि फुलनार ते मिलचे पत्थर साबित होणार आहे। तुमरकोटीमध्ये आम्ही गावामध्ये भेट दिला, साधी विजेची सोय नाही, रस्ता नाही, आपण इथं पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे। कोणत्या आव्हानांना आपण तोंड देत इथं तुमरकोटी पर्यंत जे रस्त्याचे काम सुरू होते 2 वर्षापूर्वी माओवाद्यांनी तिथे जाळपोळ केले होते। 2 वर्षापासून ते रस्त्याचे काम थांबवले होते। जवळपास 5 किलोमीटरचे कच्चे रोड बनवून मोठे नाला रिपेअर करून आम्ही या इथेपर्यंत पोहोचलो आहे। आता आम्ही आलो आहे इथे 3 फेज इलेक्ट्रिसिटी सप्लाय पण येणार आहे। मोबाईल कनेक्टिव्हिटी ऑलरेडी एअरटेलचे टावर आम्ही उभारणी केलेला आहे आणि 4G मोबाईल कनेक्टिव्हिटी या गावामध्ये उपलब्ध आहे। बोरवेलची सुविधा येणार आहे आणि रोड, ब्रिजेस आणि नंतर एसटी बसेस पुढचे 6 महिन्यामध्ये या गावाला कनेक्ट करणारे एसटी बसेसची सुरुवात पण होणार आहे, याचा मला विश्वास आहे। आपल्या कार्यकाळातील जवळपास 9व्या पोलीस मदत केंद्राची ही स्थापना आहे। हे पोलीस मदत केंद्र नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी कितपत आमचे पोलीस मदत केंद्र एक सिंगल विंडो सारखे काम करत आहे। एक खिडकी योजना आमचे पोलीस दादालोरा खिडकी योजना आहे जे 2021 मध्ये सुरू केले होते। नागरिकांच्या एक झेरॉक्सची कॉपी पण पाहिजे तर त्यांना इथून भामरागडला जावं लागणार होतं पूर्वी, आता ते आमच्या आउटपोस्ट मध्ये येऊन एक सुद्धा झेरॉक्सची कॉपी घेऊ शकतात। त्यांना शासनाचे, राज्य आणि केंद्र शासनाचे जे पण योजनाचे लाभ पासून ते वंचित होतं ते आमचे पोलीस स्टेशन मध्ये जे आमचे सिव्हिक ऍक्शनचे अधिकारी आणि अंमलदार आहे ते त्यांना प्रोव्हाइड करणार आहे आणि जे पण स्कीम पासून ते वंचित आहे ते सर्व स्कीमचे फायदा आमचे पोलीस मदत केंद्रमुळे होणार आहे। पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मागचे 4 वर्षामध्ये आम्ही 12 लाख पेक्षा अधिक नागरिकपर्यंत थेट शासनाच्या विविध योजनांचे लाभ पोहोचवण्यामध्ये गडचिरोली पोलीसला यश प्राप्त झाले आहे। नक्कीच गडचिरोली पोलिसांनी गेल्या 1-2 वर्षामध्ये ज्या नव्या पोलीस ठाण्यांची उभारणी केली आहे, हे नवे पोलीस ठाण्याच्या माध्यमातून केवळ सुरक्षाच नाही तर शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केला आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, तुमरकोटी, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।